नमस्कार, मी प्राचार्य आदित्यराव जाधव. एकता बारावीच्या सहकारी ह्या विषयातील सहकारी संस्थेचे संघटन या पहिल्या धड्यातील दुसरा भाग आपण पाहत आहोत. तो म्हणजे व्यवस्थापन समिती व त्याची कार्ये आणि जबाबदारी. व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती. सहकारी संस्थेमध्ये अधिमंडळाची वार्षिक सभा ही सर्वोच्च अधिकार असणारी सभा आहे. तिच्यामार्फतच व्यवस्थापन समितीस दैनंदिन व्यवहार पाहण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होतात. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सभासदांची असते. परंतु सर्वच सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत. कारण सभासदांची संख्या जास्त असते. तसेच सभासदातील बदल, सभासदाचे दूरवर वास्तव्य इत्यादी कारणामुळे सहकारी संस्थेला पर्यायी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी लागते. म्हणून सभासद आपले प्रतिनिधी निवडतात, त्यांना संचालक असे म्हणतात आणि त्या संचालकांच्या समूहास एकत्रितपणे व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. त्याची व्याख्या द्यायची झाली तर ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपवण्यात आले आहे त्या समितीस व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. व्यवस्थापन समितीची रचना आपण पाहू. व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या उपविधीत दिलेली असते. सामान्यपणे व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या विषम अंकात असते. मतांची समानता टाळण्यासाठी ही संख्या विषम असते. व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 21 पर्यंत असावी. यामध्ये 2 महिला सदस्य असल्या पाहिजेत. निबंधकास समिती सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार असतो. निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून आणि त्याची प्रसिद्धी सरकारी राजपत्रात करून सदस्य संख्या ठरवू शकतो. व्यवस्थापन समितीची कार्ये. पहिले जे आहे ते म्हणजे धोरणांची अंमलबजावणी. अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालनाबाबत व इतर बाबतीत धोरणे ठरविले जातात. त्या धोरणांची कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करते. दुसरं जे कार्य आहे ते म्हणजे सदस्यत्वांना मान्यता. सभासदत्वांना मान्यता. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करतात. संस्थेचा सचिव आवश्यक प्रवेश शुल्क आणि किमान भाडे भाग भांडवलाची रक्कम भरलेला असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेत अशा अर्जावर विचार होऊन ठराव मंजूर केला जातो. सभासदत्वाचा निर्णय सभासदत्वासाठीचा अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत घेतला पाहिजे. सभासदत्वाविषयीचा निर्णय घेतल्यापासून 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीस कळविला पाहिजे. तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. सहकारी संस्थेचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गांची संख्या निश्चित करून कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समिती सुरू करते. यामध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देणे, अर्ज मागविणे, अर्जाची छाननी करणे, मुलाखत पत्रे पाठविणे, मुलाखती घेणे, सेवकांची निवड करणे, वेतन ठरविणे आणि नियुक्तीपत्र पाठविणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरविणे इत्यादी कार्यांचा समावेश होतो. चौथं जे कार्य आहे ते म्हणजे भाग भांडवलात वाढ. कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेस आवश्यकता भासल्यास अधिमंडळाच्या वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेत भाग भांडवल वाढीबाबतचा ठराव मंजूर करून तो निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. यावर निबंधक भाग भांडवल वाढ करण्याबाबत निर्णय घेतो. निबंधकाच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समिती भाग भांडवल वाढविण्यासंदर्भात पुढील कारवाई करत असते. 5वे कार्य आहे निधीमध्ये वाढ. सहकारी संस्थेस अर्थक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करत असते. त्यासाठी ठेवी स्वीकारणे, कर्ज घेणे, देणगी स्वीकारणे इत्यादी मार्गांचा अवलंब केला जातो. 6वे कार्य आहे सेवकांच्या तक्रारींचे निवारण. सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी व मागण्या असतात. सेवकांच्या तक्रारी, मागण्या, सूचनाकडे योग्य ते लक्ष दिले पाहिजे. अन्यथा सेवकामध्ये असंतोष किंवा अस्वस्थता निर्माण होते.
याचा सहकारी संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. सहकारी संस्थेतील कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागणी व तक्रारी करत असतात. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी या कार्यालयीन वेळ, कार्यालयातील सुविधा, आरोग्यविषयक सोयींचा अभाव, तसेच पगारवाढ, बोनस, सुट्ट्या, रजा इत्यादी बाबत मागण्या असतात. अशा वेळी व्यवस्थापन समिती प्राप्त झालेल्या तक्रारीवर विचार करून त्या सोडवण्याचे प्रयत्न करत असते. 7वे जे कार्य आहे ते म्हणजे सभासदांच्या तक्रारींचे निवारण. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. कर्मचारी वर्गाकडून त्यांना योग्य तो सन्मान मिळावा अशी त्यांची योग्य अपेक्षा असते. परंतु त्याबाबतचा त्यांचा अनुभव चांगला नसेल तर संस्थेच्या कामकाजाविषयी ते व्यवस्थापन समितीकडे तक्रार करत असतात. यामध्ये भाग भाग हस्तांतरणास विलंब, कर्ज मंजुरीस विलंब, कमी लाभांश, अनावश्यक वजावटी इत्यादी. व्यवस्थापन समितीने या तक्रारींची विनाविलंब व गांभीर्याने चौकशी करून शक्य असल्यास आवश्यक त्या उपाययोजना करून तक्रारींचे निवारण करणे आवश्यक असते. 8वे जे कार्य आहे ते म्हणजे सभासदांचे हित संरक्षण. सहकारी संस्थेतील सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात. त्यांनी त्यांची बचत सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेली असते. त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा, उत्पादित वस्तूंना योग्य किंमत, योग्य लाभांश, संस्थेतील निधीची सुरक्षित गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा असते. सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दाखवलेल्या विश्वासास पात्र राहणे हे व्यवस्थापन समितीचे कर्तव्य आहे. 9वे जे कार्य आहे ते म्हणजे निवडणुकांचे आयोजन. संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेणेबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळविण्याची जबाबदारी व मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचे कार्य व्यवस्थापन समितीचे आहे. 10वे जे कार्य आहे ते म्हणजे सर्वसाधारण सभांचे आयोजन. व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिमंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाची विशेष सभा बोलविल्या पाहिजेत. आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलविली पाहिजे. सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठविणे, सभेच्या सूचनेबरोबर वार्षिक अहवाल, विशेष तपासणीचा अहवाल पाठविणे इत्यादी कार्ये व्यवस्थापन समितीलाच करावी लागतात. व्यवस्थापन समितीचे आणखीही काही अधिकार आहेत ते म्हणजे सभासदांबाबतचे अधिकार. व्यवस्थापन समितीस मंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा बोलविणे, भागभांडवल हस्तांतर करणे इत्यादी. सेवक वर्गांची नियुक्ती, निधी ठरविणे, निधी उभारणे, मालमत्ता खरेदी करणे इत्यादी व्यवस्थापन समितीच्या कार्यकारामध्ये अधिकार कार्यामध्ये येतात. व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या आता आपण पाहू. सभासदांनी त्यांच्यातूनच निवडून दिलेल्या सभासदांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती होय. सहकारी संस्थेचे सभासद संस्थेच्या व्यवस्थापनासाठी आपले प्रतिनिधी निवडतात. व्यवस्थापन समिती ही सभासद आणि संस्थेची विश्वस्त असते. व्यवस्थापन समिती सदस्यांच्या वर्तनाने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीचे सभासद वैयक्तिकरित्या व सामूहिकरित्या त्या नुकसानीस जबाबदार असतात. व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे सांगण्यात येतील. 1. व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेल्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत सहकारी संस्था कायद्याने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात समितीच्या सर्व सदस्यांनी काम करण्यास तयार असल्याचे बंधपत्र दिले पाहिजे. 2. व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. 3. अधिमंडळाची वार्षिक सभा 30 सप्टेंबर पूर्वी आयोजित करणे व सभेची तारीख ठरविणे. 4 जे आहे ते म्हणजे व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून घेतले पाहिजे. 5वी जबाबदारी सहकारी संस्थेचे भांडवल आणि निधीची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारामध्ये आणि योजनामध्ये केली पाहिजे. 6वी जबाबदारी आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत विहित विवरणपत्रे
निबंधकास सादर करणे तसेच संस्थेचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल अधिमंडळाच्या वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवणे व निबंधकास पाठविणे. 7वी जबाबदारी सहकारी संस्थेची मालमत्ता जसे इमारत, वाहन, फर्निचर इत्यादींचा वापर खाजगी अथवा स्वतःच्या फायद्यासाठी करू नये. 8वी जी जबाबदारी आहे ती म्हणजे सर्वसाधारण सभेस सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी सत्य आणि वास्तव माहिती पुरविणे. 9वी जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिने आधी आपला कार्यकाळ संपण्याबाबत कळविणे. 10वी जबाबदारी समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यामध्ये झालेल्या कोणत्याही नैमित्तिक रिक्त पदाबाबत असे पद रिक्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळविणे. 11वी जबाबदारी सहकारी संस्था करीत असलेल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असा व्यवसाय व्यवस्थापन समिती सदस्याने करू नये. आणि 12वी आणि शेवटची जी जबाबदारी आहे ती म्हणजे सहकारी संस्थेच्या नावे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करणे. तर हे झाले व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. धन्यवाद.